गिर्यारोहक अजिंक्य पर्वत सुळक्यांवर मोहिमा घेऊन जातात. त्यातील काही मोहिमांच्या आठवणी विस्मृतीत जातात, तर काही मोहिमांदरम्यान घेतलेले कष्ट, केलेले प्रयत्न त्यांच्या आठवणी पर्वतांसारख्याच चिरंतन राहतात. या चिरंतन आठवणीच मग त्यांना पुन्हा पुन्हा पर्वतांकडे घेऊन जातात. मुंबईपासून अंदाजे 120 किलोमीटरवर असलेला असाच एक पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड. त्याच्या पायथ्याला वसलं आहे बेलपाडा हे गाव. कल्याण, मुरबाड, माळशेज घाटमार्गे इथं पोहोचता येतं. गिर्यारोहक पर्वतांकडे येत राहतात आणि त्यांच्या कुशीत वसलेल्या गावांशी, तिथल्या गावकऱ्यांशी त्यांचं स्नेहाचं नातं जडतं. असंच नातं जडलंय शैलभ्रमरच्या आरोहकांचं वाल्हिवडे उर्फ बेलपाडा या गावाशी, इथल्या आश्रमशाळेशी. कोकण कड्याच्या डावीकडे आहे साधले घाट. या घाटानं हरिश्चंद्रगडावर जाता येतं. साधले घाटात 2005 साली अजिंक्य सुळके सर करत असताना हरिश्चंद्राच्या बेलाग कड्यात उभ्या असलेल्या अजिंक्य सिलेंडरचं शैलभ्रमरच्या आरोहकांना पहिलं दर्शन घडलं. उंच कड्यात अनगढ ठिकाणी असलेल्या सिलेंडर पर्यंत पोहोचण्यासाठी मग सुरू झाला शोध अर्थातच अजिंक्याचा. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2009 मध्ये सिलेंडरच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्याकरता शैलभ्रमरच्या वतीनं 3 वेळा शोध मोहिमा आखून प्रयत्न करण्यात आले. प्रत्येक वेळी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. कारवी असेल तर कारवीतून जाताना तुम्हाला एका बाजूने इकडे काठीने प्रेस करायला लागलं, इकडे प्रेस करायला लागलं. मग अक्षरशः काही ठिकाणी हिमालयात जशी पावलं आपण टाकतो तशी सह्याद्रीतला अनुभव माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला. कारण तिथे जाणवं पण कोण म्हणजे माणसाचा ऍक्सेस नव्हताच माणसाचा. कारण 3 पॅच असे होते की तिथून सामान्य माणसं होते, गावकरी सुद्धा किंवा गुराखी सुद्धा जाऊ शकत होते. इव्हन जंगलात जाणारे, जंगलतोड करणारे लोक लाकड फाड्यासाठी ते सुद्धा पोचू शकत नव्हते. ॲडव्हान्स बेस कॅम्प, ॲडव्हान्स टीम पुढे घेण्याचा अर्थ म्हणजे कारण असं होतं की अजूनपर्यंत आम्हाला कुठेही त्या पैनाकाला अप्रोच मिळाला नव्हता. तो शोधणं खूप महत्त्वाचं होतं आणि आमच्याकडे हातात फक्त 3 दिवस होते. म्हणून मग एक टीम सुरुवातीला 6 जण आम्ही येऊन रूट ओपनिंग करण्याच्या उद्देशाने लवकर आलेलो. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही बेस कॅम्पला सेटअप झाला तेव्हा मग आम्ही मी आणि प्रकाश सर पुढे जायचं ठरवून रूट ओपन करायचा प्रयत्न करायचा म्हणून त्या हेतूने पुढे निघालो. बराचसा असा रूट त्यांनी ओपन केलेला. तो वॉटरफॉलमधनं जेव्हा ते घुसलेले तेव्हा 2 ते 3 पॅच पुढे असे लागले जिथे आम्हाला 25-30 फुटाचा पॅच क्लाइंब करावा लागणार होता. तिथपर्यंत त्यांनी ओपन केलेला आणि तिथून परत सिलेंडर हा त्या पॅचपासून जवळजवळ 250 फुटावर होता. जेव्हा आम्ही स्क्रीवरती शेवटचा रोप फिक्स केला तेव्हा आम्हाला ॲक्च्युअल सिलेंडर पूर्ण दिसला आम्हाला. बराचसा तिकडे रॉकफॉल वाटा बंद होत्या आणि कठीण झालेलं वरती बेसपर्यंत पण पोचायला. सह्याद्रीमध्ये एक्सपिडिशन करताना बेस कॅम्प हा महत्त्वाचा भाग आहे. ओके, आम्ही इक्विपमेंट्स जे लागतात रॉक क्लाइम्बिंगसाठी त्याची आम्ही एक लिस्ट बनवली. ते व्यवस्थित नोट डाऊन करून घेतले की किती क्रॅब्स आहेत, किती डिसेंडर्स आहेत, किती झुमार्स आहेत आणि त्यानुसार आम्ही तो सेटअप लावून ठेवला. पण आमची एक दुसरी जी टीम आहे जी वरती जाऊन क्लाइम्ब करणार होती त्यांच्यासाठी बेसिकली प्रिपरेशन करून ठेवावं लागतं की त्यांच्यासाठी पॅक लंच रेडी करून ठेवा. त्याची आम्ही तयारी सुरुवात केली जेवणाचं वगैरे. पण आम्हाला माहिती आहे की तेवढ्याच वेळात तो वेळ फुकट गेला नाही पाहिजे की तेवढ्या वेळात ते येतील, परत आम्ही सुरुवात करू जेवण बनवायला, परत तेवढा वेळ फुकट जाईल. कारण बराच पुढचा ट्रेक हा बराच मोठा होता.
असं असतं की रेकी करायला एक आधी टीम जाते आणि नंतर दुसऱ्या एका प्रोग्रामला ॲक्च्युअल क्लाइम्बिंग टीम जाते. पण रेकीसाठी आम्हाला कधी पिनायकलचा बेस गाठताच आला नाही, म्हणून आम्हाला काहीच अंदाज नव्हता की वरती आम्हाला काय काय लागेल. आणि अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे बोल्ट्स कमी होते, म्हणून चेन बोल्टिंग कुठेही न करता टेक्निकल क्लाइम्बिंग ज्याला आपण म्हणतो, जिथे बोल्टिंग करून जातात बघ, तसं काही न करता ॲक्च्युअल फ्री क्लाइम्बिंगचा अनुभव घेता आला आम्हाला. आणि तो खरं चॅलेंज असतं क्लाइम्बिंगमधलं, ते अनुभवता आलं. पिनायकलची रेकी करताना शैलब्रह्मच्या टीमला 3 वेळा रेकी कराव्या लागल्या त्याचा बेस गाठण्यासाठी. आणि जसा आम्ही विचार केलेला, जसं बेस गाठायला जितकी मेहनत लागली आणि त्याच मेहनतीचं याचं क्लाइम्बिंग पण आहे, त्यामुळे मला जास्त मजा आली आणि मी क्लाइम्बिंग हे एन्जॉय केलं बऱ्यापैकी. आणि ह्याच्या क्लाइम्बिंगच्या रूटबद्दल बोलाल तर बऱ्यापैकी याला क्रॅक आहे आणि मला इथे फ्रेंडची गरज लागेल आणि आमच्याकडे फ्रेंड नसल्यामुळे त्याचा रिस्क जास्त वाढलं. पण ठीक आहे, मजा आली. शैलभ्रमरनं आजपर्यंत अनेक अजिंक्य मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या, पण ह्या यशाची झिंग काही औरच होती. आता पुन्हा शोध एका नवीन अजिंक्याचा.